चला, आज तुझ्यामुळे खूप वॉक झाला कुलकर्णी. निघतो मी आता, उशीर झालाय ना. हो, घरी जाऊन सोनेसाठी वरण भाताचा कुकर लावायचा असेल ना. घरातलं थोडं काम केलं तर काही बिघडत नाही कुलकर्णी. अरे आसावरी सारखी सून सगळ्यांनाच नाही मिळत. हे बघ अरकारीस, तुझ्या सुनेला तू डोक्यावर चढवून ठेवलंस, दुसरं काय नाही. वेळीच आवर घाल तिला, नाहीतर अजून शेफारून जाईल. अरे कचरे वाला आया नहीं है कितना दिन से. कितने बार तुमको बोला, बोलने को नहीं होता है क्या तुमको? तुम बैठ के करता क्या इधर. नाही याला ना आता सोसायटी कडून नोटीस द्यायला सगळी. काय ग, आलीस का गुरुदक्षिणा घेऊन? ए प्रज्ञा, दाखव ना काय दिली गुरुदक्षिणा. काही नाही, खूप महागातली गुरुदक्षिणा देत होते, पण मीच म्हणलं नको. असं कोणाकडून काही घेणं मला बाई बरं दिसत नाही. माझ्या संस्कारात बसत नाही ते. अगं पण अशी काय गुरुदक्षिणा देत होते ते. अगं सोन्याचा हारबीर देत होती की काय? नाही म्हणजे काय, मोठी माणसं ती, रगड पैसा, त्यांना कसला आलंय सोनं वाघ. मी जाते, उशीर होतोय, स्वयंपाक करायचा राहिलाय अजून. अगं बाई, ही केव्हापासून स्वयंपाक करायला लागली बघा तरी. चावी द्यायला विसरलीस, वेंदडी उठली. कसे आहात आजोबा? आसावरी आली नाही अजून. अहो माहितीये मला, म्हणून तर तुम्हाला काही हवं नको ते बघायला आले मी. नाही, आसावरी ताईला यायला वेळ लागेल ना. कशाला वेळ लागणार, भाजी आणायला तर गेले, येईल इतक्यात. भाजी आणायला गेलेली ती, पण तिथून दुसरीकडे गेली. कोणी सांगितलं तुला? अहो कोणी सांगायला कशाला हवं, मी स्वतः पाहिलं. आसावरी ताई अभिज किचन मध्ये गेलीये. मी आता तिथे गेले होते ना, तर ती आणि अभिजित राजे तिथेच होते. बिल्डॉक सारखं बोलू नकोस. बाजारात गेली ती भाजी आणायला. अहो मगाशी सांगितलं तुम्ही मला, पण आता ती तिथे दिसली मला, आणि हातात एक गिफ्टही होतं. प्रज्ञा, या सोसायटी मध्ये लावा लाव्या करणारी म्हणून ओळखतात तुला. या माझ्या घरात तू असल्या लाव्या लाव्या केलास तर तुझी गय करणार नाही मी. माझ्या सुनेबद्दल हे असलं बोललेलं खपवून घेणार नाही मी. चाली गे तू. मला काय, मी आपली चौकशी करायला आले होते. काही गरज नाही तुझ्या चौकशीची. भाजी आणायला इतका वेळ लागतो? फोन करून बघतो. बरं झालं आपल्याला खरवस मिळाला. अगं बाबांना खूप आवडतो, ते किती खुश होतील बघ. आजोबांच्या सगळ्या आवडीनिवडी अगदी तोंडपाठ आहेत ना तुम्हाला. अगं आता 30-32 वर्ष झाली. आता त्यांच्यापेक्षा त्यांच्या आवडीनिवडी मलाच जास्त छान माहित आहेत असं म्हणावं लागेल. बरं बाळा, तू गेल्या हातपाय धुवून जरा कुकर लावशील का? हो लावते ना. लगेच भाजी फोडणीला टाकते. हा लावते. भूक लागली असेल ग बाबांना. हा कोणाचा फोन आहे? ओ माय गॉड, आसावरी मॅडमचा फोन इथेच राहिला. त्या आसावरी मॅडम फोन विसरून गेल्याचं. परफेक्ट, गुड. गुड काय सर? ओ फोन विसरून गेल्यात त्या. अरे गेल्या कुठे या, फोन लागत नाही म्हणजे काय? काय हे, अख्खी भाजी मंडई विकत घ्यायला गेला होतात का? माझं फिरून झालं. संध्याकाळचा देवासमोर दिवा लावून झाला, येणाऱ्या जाणाऱ्या बरोबर बडबडून झालं. संताप संताप करून गेली ती नटवी प्रज्ञा. प्रज्ञा आली होती. जाऊ द्या ना बाबा, तुम्ही त्रास करून घेऊ नका. मी ना तुमच्यासाठी खरवस आणलाय. आत्ता देऊ का जेवल्यावर देऊ? अजून स्वयंपाक व्हायचा आहे ना, मग दे. आणि स्वयंपाकाला लागा. भाजी चिरून कधी होणार, भजी तळून कधी होणार? लगेच करते बाबा. मी तोपर्यंत आजोबांना खरवस कापून देते. हो आलेच ना. घरून होता ना फोन? फोन कुठे राहिलाय बघायसाठी केलेला असणार. परत आला तर तसं सांग, आणि विश्वासला पत्ता दे, फोन पोचवायला सांग. सो विश्वास रजेवर आहे आज.
संदीपला सांग. सर संदीप डिलिव्हरी द्यायला गेलाय, तो आला की सांगते. हा तोपर्यंत मी निघालो तर मी जाताना पोहोचवतो. फोन चार्जिंगला लाव. हे थांब 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 थांब. चिली पावडर जास्त झाली. विल टेक इट. 4 नंबर पे मिक्स पकोडा, मिक्स पकोडा. आई चहा दे. आणते आणते. जेवणाच्या वेळी कुठला चहा हवा याला? अगं जाऊ दे ग, तो ऑफिस मधून दमून आला ना की त्याला अगदी गरम गरम चहा लागतो. आई चहा दे. आणते रे बाबड्या. घे राजा. आणि बबड्या, शुभ्रा पालकाची भजी तळते, तुला आवडतात ना? चल तू लवकर फ्रेश होऊन ये आणि जेवायला ये. हा आई मी नंतर जेवतो. नको रे असं करू, उशीर होईल राजा. हा ये. झालं का गो? हो चल, बाबांची जेवायची वेळ झाली आहे, मी त्यांना वाढायला घेते. हा हा. सर, हा, सर तुम्ही कुठे बाहेर चालला का? मी तुला म्हंटल होतं मी टाउन साइडला जातोय म्हणून. सर मग तुम्ही तो मोबाईल देता का असर मॅडमचा? त्या विसरल्या होत्या ना? ते मी तुला सांगितलं मी जाताना पोहोचवतो म्हणून. अरे हा नाही ऍड्रेस तुला बोलतोय ना मी. बाहेर आवाज कसला येतोय? हॅलो, काय चाललंय बाहेर? कसला आवाज येतो रे? कुरिअरवाला आणि विश्वास भांडतात एकमेकांशी. बर तू त्यांना आत पाठव त्यांना. हा सर बाहेर मारामारी झाली का? कोण भांडते सर बाहेर? अरे काय झालं विश्वास? हो सर बघा ना, हा कुरिअरवाला आम्हाला सारखा त्रास देतोय. हो नेहमी काय ते मंदोदरी परबचं लेटर घेऊन येतो. हो सर मी याला 1000 वेळा सांगितलं कोणी मंदोदरी परब इथे नाहीये, हो तरी ऐकत नाही. हो सर पत्ता बरोबर आहे, मंदोदरी परब इथेच काम करतो. करतो नाही रे, करते. मंदोदरी हे बाईचं नाव आहे ना. मग करतो कसं होईल? हे बघ तुझा काहीतरी गैरसमज होतो. इथे मंदोदरी परब असं कोणी नाहीये. आहे सर, अहो विचारा ना तुमच्या स्टाफला. अरे नाही रे बाबा, मंदोदरी परब नावाची अशी कोणी जुनी बाई इथे नाहीये. काय रे, हो ना विश्वास? नाहीये सर. आणि मंदोदरी नावाचं कोण कसं असू शकतं सर? हा एक मंदोदरी मला माहितीये. कोण सर? रावणाची बायको. त्यासाठी तुला लंकेत जावं लागेल. अरे हसतोस काय? खरंच. परत जर या पत्त्यावरती तिचं लेटर आलं ना तर मी तिचं नाकच कापीन. अरे नाही रे, ती मंदोदरी नाही, ती शूर्पणखा, मायावी राक्षसीण. ही मंदोदरी पण मायावी राक्षसीणच दिसते. तिच्या नावाचं पत्र आहे ती गायब. हॅलो, हा म्हण्या, ती मंदोदरी इथे नाही भेटली. अरे चुकीचा पत्ता आहे. तू मला दे, मी बोलतो त्याच्याशी. हा म्हण्या, अरे नाही ते मंदोदरी इथे कोणी नाही रे बाबा. काय विचित्र चेहऱ्याची? नाही तसं कोणीच नाही. सतत ती स्वतःच्या तोंडात काहीतरी कोंबत, रंगलेल्या केसांचं बुजगावणं. मॅडी कोण आहे का रंगलेल्या केसांचं बुजगावणं कोण आहे? काटकोन त्रिकोणात केस कापले. मॅडी तू मंदोदरी परब? मॅडी तू मंदोदरी आहेस? ही मंदोदरी? हे काय तुमचं लेट? मी जातोय. हो जातो. अरे हा कॅमेरा इथे काय करतोय? बाबा ते मी त्या अभिजित राजेंना घारगे करायला शिकवले होते ना, म्हणून त्यांनी तो असा गिफ्ट म्हणून दिला मला. गिफ्ट दिलाय म्हणजे बक्षीस दिलाय? हो. अरे हा आपला कॅमेरा आहे ना,
तू त्या दिवशी चेकही परत दिलास, मग त्यांनी हा कॅमेरा तुला बक्षीस म्हणून कसा काय दिला? म्हणजे ते अरे चोर आहे तो माणूस. आपलीच वस्तू त्याने आपल्याला परत दिली आणि तू हुरळून गेलीस. एवढी अक्कल नाही तुला का? तुला अक्कल वापरताच येत नाही? अहो, वस्तू आपलीच आहे, त्यांनी फक्त ती दुरुस्त करून दिली. हा कॅमेरा चालतो आता. दुरुस्त करून दिली म्हणजे? त्याच्याकडे हा कॅमेरा दुरुस्तीला का दिला? नाही बाबा, तो दुरुस्तीला नाही दिला मी. तो चेक घेऊन गेले होते ना मी त्यांना द्यायला, तेव्हा मी ना विसरले तिकडे चुकून कॅमेरा. विसरलीस? काय वेंधळी आहेस तू? मी विकायला गेलो तेव्हा इतकं वाईट वाटलं होतं तुला, आणि तू हा कॅमेरा तिथे विसरूच कसं शकतेस? तू विसरलीस. पण त्यानंतर आपण गेलो होतो ना त्या चोराच्या हॉटेलमध्ये, मग त्यावेळी त्यांनी का परत दिला नाही हा कॅमेरा? आजोबा, ऍक्च्युली त्या दिवशी आपण त्यांच्या हॉटेलात गेलो ना, तेव्हा बहुतेक त्यांनी तो कॅमेरा रिपेअरला दिला असणार, म्हणून ते आपल्याला देऊ नाही शकले. पण आज आम्ही जेव्हा गेलो, तिथे गेला होता तुम्ही? मला बाजारात जातो सांगून तुम्ही त्या माणसाच्या हॉटेलात का गेलात? आजोबा, हो, आईंनी त्यांना घारगे करायला शिकवले होते ना, म्हणून बोलावलं होतं त्यांनी. त्यांनी आपल्याला जेवायला बोलून हिला स्वयंपाकघरात शिकवणी द्यायला लावलं. कॅमेरा विसरला तो परत द्यायचा सोडून दुरुस्त्या करत बसला, आणि अशा माणसाला तुम्ही भेटायला गेलात, तेही माझ्याशी खोटं बोलून. आणि मी जगाला ओरडून सांगतोय की माझ्या सुनेचा आदर्श घ्या. आता जगाने का आदर्श घ्यायचा? सासऱ्याशी खोटं बोलणारी सून, असा आदर्श घ्यायचा का जगानं? एका जागी बसा ना पप्पा. तुम्ही फेऱ्या मारण्याने त्या कुलकर्ण्यांच्या घरातली भांडणं मिटणार आहेत का? काय झालं काय माहित? एवढा विचार करू नका हो पप्पा. त्या कुलकर्ण्यांचं नेहमीच आहे, अख्ख्या गावात कुणी कसं वागावं ते सांगत फिरतात, पण स्वतःच्या घरच्यांचं कधी काही चुकलेलं दिसत नाही यांना. जाऊ दे ना, त्या कुलकर्ण्याचा काहीतरी बिनसलं असणार. पाणी द्या प्यायला. आणि बिनसणारच, ती बावळट असावरी आहे ना. तिला कशाला बोलते सुगच? गुणाची आहे ती. लग्न होऊन ती आल्यापासून मी बघतोय तिला, किती सोशिक आहे ती. सासरा हेकट, मुलगा हट्टी, पण कधी तक्रार म्हणून नाही हो तिची. नाहीतर आजकालच्या सुना कुठे करतात एवढं सासऱ्याचं? कळला टोमणा? तुला नाही बोललो मी, तिची बाजू मांडत होतो. तुम्ही त्या बावट असावरीशी माझी कंपॅरिझन करत होतात. सोनं आणि माती कधी कंपेअरच होऊ शकत नाही. कुठे ती आणि कुठे मी. आणि तुम्ही एक विसरताय पप्पा, तुमचा मुलगा दुबईहून मला जे पैसे पाठवतो ना, त्या पैशात त्या घराचा खर्च चालतो. आता त्याला काय गरज आहे ढवळा ढवळ करायची? हा कॅमेरा मला घरातच नको. मला तर आज दिवाळीच वाटतेय. कुलकर्ण्यांकडे लोड लागलीये. चला बघून येते नेमकं काय झालंय ते. अगं अगं जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय? का जाऊन बघते ना, त्या गुणी सुनेनी असे काय गुण उधळलेत की तिचा सासरा एवढा तिचा उद्धार करतोय ते. नाही बाबा, बाबा मी खोटं नाही बोलले, खरंच नाही बोलले हो, खरंच विसरले होते हो मी. आता कारण देऊ नकोस. आजोबा, आईंच्या खरंच लक्षात नव्हतं. आम्ही भाजी आणायला बाहेर गेलो तेव्हा फोन आला होता, आणि इनफॅक्ट त्याच्यावर मीच त्यांना असं म्हणाले. सोम्या, मोठ्यांच्या मध्ये का बोलते ही? बाबा तुम्ही ताट वाढल्या आधी जेवून घ्या ना. वेळ टळली ना तर त्रास होईल तुम्हाला. त्यांना त्रास होतो माहिती आहे ना, मग कशाला गेली होतीस तिथे? तो माणूस खोटा नाही. तुलाच काय, त्यानं प्रज्ञालाही बोलवलं होतं हॉटेलमध्ये गुरुदक्षिणा घ्यायला म्हणे. तो टीव्हीवर दिसतो म्हणून ती नटवी हुरळून गेली, पण तुलाही अक्कल नाही. बाबा मी चुकले, मला माफ करा, तुम्ही शांत व्हा. आपल्या घरातला कॅमेरा त्यानं दुरुस्त करण्याची काय गरज? इतकी वर्ष बंद पडून होता, आपलं काय अडलं का त्यातलं?
आता त्याला काय गरज आहे ढवळ करायची? हा कॅमेरा मला घरातच नको. नाही आजोबा थांबा. मी त्या कॅमेऱ्याला काही करू देणार नाहीये तुम्हाला. प्लीज तुम्ही वाटल्यास आम्हाला ओरडा, आमच्यावर चिडा, पण त्या कॅमेऱ्याला काही नका करू प्लीज. कळतं का सोम्या? यासाठी मोठ्याने लग्न लावणं योग्य असतं. 4 दिवस नाही झाले हिचा आवाज बघ. बायकोला ताब्यात ठेवायला शिक. शुभ्रा, ऐक ना, हे सोहम, आईंची काहीच चूक नाही रे यात, खरंच. शुभ्रा, बघ तू नको मध्ये पडूस. चूक आईची आहे, त्यामुळे ती काय ते बघून घेईल. आजोबा उगाच नाही चिडणार. बाबा ऐका ना माझं, मी काय सांगते बाबा. या घरात यापुढे अभिजित राजेचा विषय नको. या सोसायटी मधल्या बायकांची डोके फिरवलेत त्यानं. सगळ्या स्वयंपाक शिकायला तुटून पडल्यात. त्याला त्याचं हॉटेल आहे ते चालव म्हणावं. यापुढे हा कॅमेरा घरात दिसला तर डोकी फोडीत एकेकाची. आसावरे मॅम त्यांचा मोबाईल विसरल्या होत्या, तो द्यायला हवाय. स्वतःचा मोबाईलही सांभाळता येते का कोणाला? सर प्लीज हात या ना. नाही, मला माहितीये तुम्हाला मी इथे आलेला आवडत नाही, पण एवढंच सांगायचं होतं की काही सांगू नका, निघा. टेक केअर. हा कॅमेरा मला घरात नकोय. साधा दुरुस्त करून आणता आला नाही, त्यासाठी या माणसाची गरज लागली. आता काय तो कॅमेरा घेऊन गावभर फोटो काढत फिरणार का? नाही, कॅमेरा दुरुस्त करायला त्यांनी नव्हतं सांगितलं मला, तो मी स्वतःहून दुरुस्त केलाय. तुम्हाला ही गोष्ट खटकली असेल तर तुम्ही मला बोला, पण प्लीज त्यांना काही बोलू नका. माझी सून आहे ती. तिला काय बोलायचं, कसं बोलायचं हे मी ठरवेन. तिची बाजू घेणार तो कोण? अहो पण सर प्लीज, आमच्या घरच्या वादात तुम्ही पडू नका. अरे पण तुझ्या आईची यात काहीही चूक नाहीये. चूक आहे की नाही आमचं आम्ही बघून घेऊ. सोहम, अरे असं का बोलतोयस तू? त्यांची खरंच काही चूक नाहीये. शुभ्रा तू प्लीज गप्प बस. तुझ्यासारख्या माणसानं माझ्या सुनेची बाजू घेण्याची गरज नाही. तिला किती अक्कल आहे आणि किती नाही हे मला माहिती आहे. आजकाल काही ताळतंत्रच उरलं नाही तिच्या वागण्याला. काका प्लीज, मी सांगितलं नाही ना त्यांची काही चूक नाहीये, त्यांना प्लीज काही बोलू नका. आणि असले आरोप तर मी माझ्या सुनेवर आरोप करतोय. तिला काय सांगायचं हे तू मला शिकवणार? असा वेळी तुझा वकील आहे का? अहो मी बस पुरे. आता यापुढे काही शब्द बोलू नका तुम्ही. बाबा मी हात जोडते, तुम्ही शांत व्हा प्लीज. ना ग शुभ्रा, अगं पाणी घेऊन ये ना त्यांच्यासाठी. शांत व्हा बाबा. हे बघा, मला काही बघायचं नाही, मला काही ऐकायचं नाहीये. हे बघा, या विषयावरती मला काही बोलायचंही नाहीये. हे बघा, एक लक्षात ठेवा, ते माझे सासरे. ते मला काय वाटेल ते बोलू शकतात, ते माझा अपमान करू शकतात. यात तुम्हाला मध्ये पडायची काही गरज नाहीये. पण मॅम तुम्ही या. मला यापुढे तुम्हाला भेटायची अजिबात इच्छा नाहीये. मला तुमच्याकडनं काही शिकायचं नाही, मला तुम्हाला काही शिकवायचंही नाहीये. तुम्ही जा ना प्लीज, जा ना. माझ्या सुनेनं सांगितलं ना तुला, तिला काही ऐकायचं नाहीस तुझं. जेवण मिळणार आहे का आज? का उपाशी मारणार सासऱ्याला? आले बाबा. आय एम सॉरी मॅम.